तुमच्या देखील किचनमध्ये झुरळ तुम्हाला त्रास देत आहेत, वाळवी तुमच्या घरातील फर्निचर खराब करते, ढेकूळ तुम्हाला रात्रीचे झोपून देत नाहीयेत, डोंट वरी. तुमच्या घराभोवताली हेल्थी एन्व्हायरमेंट ठेवण्यासाठी A1 स्टार पेस्ट कंट्रोल एक्सपर्ट तुमची मदत करेल. आजच इन्स्पेक्शन किंवा सजेशनसाठी आम्हाला कॉल करा. A1 स्टार पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसार माध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार, मी सागर कदम. तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाइम बुलेटिन. बातमीपत्रामध्ये सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. JSW कंपनी वायू गळतीने बाधित विद्यार्थ्यांची प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे आणि उदय सामंत यांनी घेतली भेट. जिंदाल कंपनीवरती केस दाखल होणार का? रिफायनरी प्रकल्प वर्षभरात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न करणार, माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. अलिबागमध्ये धनदानग्यांनी प्रशासनाचे आदेश चिरडले डंपर खाली, संवेदनशील क्षेत्रात बेकायदा भराव सुरूच. आणि मंडणगड तालुका संघर्ष समिती आक्रमक, 25 डिसेंबरला हजारोंच्या संख्येने करणार जल आंदोलन. आता पाहूयात सविस्तर वृत्त. काल जयगड JSW परिसरात झालेल्या वायू गळतीमुळे तब्बल 59 शालेय विद्यार्थ्यांना वायू गळतीची बाधा झाली आहे. या प्रकरणी प्रभारी जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांनी रुग्णालयात जाऊन या सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केली आहे. सध्या जिल्हा शासकीय रुग्णालयात 59 विद्यार्थ्यांवरती उपचार सुरू आहेत. काल 4 विद्यार्थी ICU मध्ये होते, तर आज फक्त एकच विद्यार्थी ICU मध्ये आहे, तर 10 विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती शंकर बर्गे यांनी दिली आहे. आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एकूण 4 वॉर्डमध्ये 22 पेडियाट्रिक वॉर्डमध्ये, नवीन वॉर्डमध्ये 22 फिमेल सर्जिकल वॉर्डमध्ये 13, ICU मध्ये 1 आणि पेडियाट्रिक वॉर्डमध्ये 23 असे 59 विद्यार्थी इथे सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहेत आणि 10 विद्यार्थी खाजगी रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत. आज सकाळी 4 राऊंडमध्ये मी वॉर्डमध्ये सकाळी जाऊन सर्व विद्यार्थ्यांची पाहणी केलेली आहे. तर सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. काल 4 विद्यार्थी ICU मध्ये होते, आता त्याच्यामधले ते दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्ट केलेले आहेत आणि एकाला थोडंसं परत त्रास झाल्यामुळं परत एक ICU मध्ये शिफ्ट केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. आता मेडिकल कॉलेजचे डीन आत्ता माझ्या इथं भेटून गेले थोड्या वेळापूर्वी, तर ते सगळे डॉक्टरांचा राऊंड चालू आहे. पालकांना व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे आणि अजून कुणाला जर काय थोडा त्रास झाला किंवा काय झालं, जर अजून काही ॲडमिशन झालं तर आमची प्रशासनातर्फे तसे बेडची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि पालकांना जे वैद्यकीय सुविधेविषयी डॉक्टरांच्याकडून माहिती देण्यात येत आहे आणि डिस्चार्ज जर समजा जसे होतील आता काही पेशंटचे, तर त्यांना जे जाण्यासाठी जे ट्रान्सपोर्टची व्यवस्थासुद्धा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. काल जयगड JSW परिसरात झालेल्या वायू गळतीचा त्रास विद्यार्थ्यांना झाला. या विद्यार्थ्यांना रत्नागिरी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. माजी मंत्री व विद्यमान आमदार उदय सामंत यांनी आज रत्नागिरीतील शासकीय रुग्णालयाला भेट देऊन विद्यार्थ्यांची विचारपूस केली व परिस्थितीचा आढावा घेतलाय. वायू गळती प्रकरणी जिंदाल कंपनीवरती आज केस दाखल केली जाईल असे देखील उदय सामंत यांनी सांगितले आहे. पाहिजे ना, काय कंपनी मेहरबानी करत नाही. कंपनीमुळे हे झालेलं आहे, हे निष्पन्न 100% झालेलं असल्यामुळं जे बाधित आहेत त्यांना कॉम्पेन्सेशन त्यांनी दिलं पाहिजे, हे स्पष्ट त्यांना सांगितलेलं आहे. आणि ते अधिकार देखील ॲडिशनल कलेक्टर आणि आमचे प्रांताधिकारी यांनी तिथल्या सगळ्या प्रमुख लोकांची चर्चा करून ठरवावे, या देखील मी सूचना दिलेल्या आहेत. आणि ते नुसतं आता 5,000 10,000 देऊन उपयोगाचं नाही, कारण मी डॉक्टरांकडनं जी माहिती घेतली की याच्यामध्ये काही लाँग टर्म पण परिणाम होऊ शकतात. त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्याच्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीचे बेनिफिट्स त्यांना देणं गरजेचं आहे आणि ते कंपनीनं द्यावेत. आणि त्याच्यासाठीच कमिटीमध्ये मेडिकल कॉलेजचे डीन, CS आणि DHOना घेतलेलं आहे. नाही, अशा प्रकारची दुर्घटना घडू नये यासाठीच समिती गठीत केलेली आहे आणि यासाठीच आजच तहसीलदारांना सूचना केलेल्या आहेत की FIR दाखल करावा.
FIR ते दाखल करतील, कमिटीचा अहवाल येईल आणि त्याच्यानंतर कारवाई होईल. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाली, परंतु या भेटीचा राजकीय अर्थ लावण्याची गरज नाही असे उदय सामंत म्हणालेले आहेत. तसेच आम्ही तत्वाने शरद पवार यांचे विरोधक, पण महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये पवारांचे योगदान असल्याचे देखील उदय सामंत म्हणाले आहेत. तर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात उदय सामंत काय म्हणाले आहेत ते आपण पाहूया. मला असं वाटतं की शरद पवार साहेब हे देशाचे नेते आहेत. तत्त्व जरी आमची पक्षाची एकामेकाची जरी वेगळी असली तरी या राज्याचे ते 4 वेळा मुख्यमंत्री होते, देशाचे डिफेन्स मिनिस्टर होते, देशाचे अन्नमंत्री होते. त्याच्यावर मी देखील ट्विट केलेलं आहे. आणि जर ऑनर म्हणून अमित शहा साहेब त्यांना भेटले असतील तर त्याच्यात राजकीय अर्थ लावावे असं मला काही वाटत नाही. आणि तसं असेल तर लवकर कळेल ना. अमित शहा साहेबांनी काल त्यांची भेट घेतली, त्यांचा अभ्यास बघता काल राज्यसभेमध्ये राज्यसभेच्या सभापतीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील शरद पवार साहेबांचा ऑनरच केलं ना. त्याच्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार साहेबांची जरी असली, आम्ही एकमेकाचे तत्वाने जरी विरोधक असलो, तर या महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये शरद पवार साहेबांचं योगदान आहे. आणि अशा नेत्याच्या वाढदिवसाला काय शुभेच्छा द्यायला मला असं वाटतं की कोणाचं बंधन नाही. मुंबई महानगरपालिका ही महायुतीच्या ताकदीवर निवडून आणण्यासाठी माननीय देवेंद्रजी, माननीय एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा जोरदार पद्धतीनं काम करत आहेत. कालच शिवसेना पक्षाची माननीय एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. मी देखील काल महानगरपालिकेतल्या एका पक्षप्रवेशाचा कार्यक्रम घेतला. त्याच्यामुळे महानगरपालिका महायुतीची कुठच्याही परिस्थितीत असेल हा मला ठाम विश्वास आहे. नाही तर निवडणुका कुठच्याच नाही आहेत. मुद्दा करायला निवडणुका कुठच्याच नाहीत. महानगरपालिकेच्या फक्त निवडणुका आहेत आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील आम्ही विकास कामावर जिंकणार आहोत. तो कौल या विधानसभेच्या निवडणुकीला मुंबईकरांनी आम्हाला दिलेला आहे. त्याच्यामुळं महायुतीचा भगवा कुठच्याही परिस्थितीमध्ये मुंबई महानगरपालिकेवर फडकणार. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच पुन्हा एकदा संदेश उर्फ गोट्या सावंत आणि संजना संदेश सावंत यांच्या वतीने विकास कामांना पुन्हा जोमाने सुरुवात करण्यात आली आहे. आज नाटळ ग्रामपंचायत ते नाटळ सुतारवाडी रस्ता, कुंभवाडी ते माऊली मंदिर रस्ता, रामेश्वर मंदिर ते राजवाडी रस्ता, विकासवाडी रस्ता ते खरवडे टेंब रस्ता अशा एकूण 4 रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच सुनीता घाडीगावकर, उपसरपंच पंढरीनाथ तयाशेठ, विजय सावंत, दीपक सावंत, प्रसाद पाताडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी, गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. फक्त निवडणुकीपुरतेच न येता वर्षभरात 12ही महिने जनसेवेसाठी झटणाऱ्या संदेश उर्फ गोट्या सावंत आणि सौ संजना सावंत यांच्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. राजापूर तालुक्यातील नाणाऱ्यातून रद्द झालेला प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प येत्या वर्षभरात पुन्हा आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. येत्या अधिवेशनात स्थानिक आमदारांच्या सहकार्याने हा मुद्दा आग्रहाने मांडण्यात येणार आहे. त्यासाठी रिफायनरी समर्थकांचा एक गट तयार करण्यात आला असून लवकरच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाणार असल्याचा सुतोवाच भाजपचे नेते तथा माजी आमदार प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. रत्नागिरीमध्ये घातलेल्या किंवा येणाऱ्या किंवा प्रायोजित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाचं पुन्हा त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटून येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यासाठी आग्रह करणे आणि पुढील वर्षभरामध्ये हा प्रकल्प पुन्हा सुरू होईल यासाठी आमच्या सगळ्या रिफायनरी समर्थकांची बैठक होती. या बैठकीमध्ये ज्यांच्या जागा, ज्यांना हवा आहे अशीच मंडळी आणि ज्यांच्या जागा आहेत अशा मंडळींचं आम्ही एक गट माननीय मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. नारायण राणे साहेबांच्या मदतीने, माननीय रवींद्र चव्हाणांच्या मदतीने, माननीय उदय सामंतांच्या मदतीने, आमच्या सगळ्या आमदारांच्या मदतीने आपण जाणार आहोत. देवेंद्र फडणवीस साहेब पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे आणि त्यांनी जो संदेश दिलाय महाराष्ट्र नाही रुकेगा, महाराष्ट्र आता थांबणार नाही, आम्हाला आता कोकण सुद्धा थांबणार नाही, कोकणाच्या पोरांना सुद्धा रोजगार हवाय ह्याचा आम्ही आग्रह ठेवणार आहोत. आणि केंद्रात सरकार आलं, खासदार आमचे निवडून आले, आमदार आले, आता आमची जबाबदारी आहे की आमच्या पोरांना, या कोकणातल्या कुटुंबातल्या पोरांना रोजगार देण्याची जबाबदारी आता सरकारची आहे. त्याच्यासाठी आम्ही फडणवीस साहेबांना भेटणार आहोत असा आम्ही निश्चय केला. 16 नंतर आम्ही सगळे नागपूरला जाऊ, प्रत्यक्ष भेट घेऊ आणि आग्रहाने सांगू की आमच्या कोकणाला आम्ही आमदार दिले, आम्ही खासदार दिले, आता माननीय मुख्यमंत्रीजी आता आम्हाला रोजगार द्या, याच्या मागणीसाठी आम्ही जाणार आहोत. माझी व माझ्या आईची
एकूण 100 एकर जागा साधारणतः सागवे गोटिवरेमध्ये आहे. आम्ही संमती आधी दिलेली आहे. 2016 पासून 8,500 एकर ते 10,000 एकरपर्यंत संमती शासनाकडे दिलेली आहे. आणि रिफायनरी प्रकल्पासंदर्भात RRPCL वाल्यांतर्फे आम्ही हरियाणा प्रकल्पाला जाऊन आलो. तिथे सर्व पाहणी केली. 3 ते 4 दिवस आम्ही होतो तिथे. आणि तिथे प्रदूषण जे काय म्हणतात ते आम्हाला तसं काही जाणवलेलं नाही. जे आहे ते सगळं व्यवस्थित आहे आणि तो प्रकल्प चांगल्या रीतीने तिथे आहे. असाच प्रकल्प आमच्या कोकणामध्ये व्हावा अशी माझ्याबरोबर बरेच सहकारी आहेत. तिथले शेतकरी त्यांची संमती आहे आणि त्यांना हा प्रकल्प हवा आहे. त्यामुळे आम्हाला बऱ्यापैकी तिथे रोजगार निर्मिती होईल. माझ्या घरात माझी मुलगी सुद्धा आज MSc होऊन घरात आहे. तिला आज नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. अशा लोकांना बरेचसे असे लोक आहेत की ज्यांना अपेक्षा आहे, त्यांना नोकऱ्या नाही आहे आणि ती उपलब्ध राजापुरात कोकणात व्हावा अशी माझी मनस्वी इच्छा आहे. माझी ह्या रिफायनरीमध्ये 100 ते 150 एकर जमीन जाते आणि माझ्या विलिये गावामध्ये जवळजवळ माझ्या भावकीने 2,800 एकरची संमती दिलेली आहे आणि ती संमती आम्ही 7/12/8 आधार कार्ड सहित आम्ही सरकारपर्यंत पोच केलेली आहे. या बाबतीत सरकारने विचार करावा. आज आम्ही 2016 पासून खूप प्रयत्न करतोय रिफायनरी संदर्भात, पण आमची कुठच्या सरकारने आजपर्यंत आमची दखल घेतलेली नाही. त्या बाबतीत सरकारने विचार करावा. आम्ही रिफायनरी बाबतीत पानिपतला पण गेलो होतो. पानिपतची रिफायनरी मी स्वतः बघितलेली आहे. तिथे आम्ही 3 दिवस वस्तीला होतो पानिपतला. आम्हाला तिथे असं काही आढळून आलेलं नाही. जे विरोधक लोक सांगतात की आज रिफायनरीमुळे माणसं आजारी पडतील, काय रोगराई होईल, तिथली परिस्थिती आम्ही जाणून घेतली. तर आमच्याबरोबर 16-17 जण आम्ही होतो रिफायनरी समर्थक लोक. तर आम्हाला कुठचं तिथे काही तसं काही दिसलेलं नाही. तर रिफायनरी खूप चांगली आहे असं मी तुम्हाला सांगू शकतो. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. खेड शहरातील 75 वर्षांची परंपरा असलेले व ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेले मे गांधी क्लॉथ स्टोअर, मे गांधी एंटरप्राइजेस आणि गांधी क्रिएशन घेऊन येत आहोत सण, उत्सव, लग्न समारंभासाठी लागणारे सर्व काही पारंपरिक व नवनवीन व्हरायटीज आमच्याकडे उपलब्ध. विविध प्रकारच्या साड्या, शालू, पैठणी, चंद्रकोर पैठणी, बनारस, कलकत्ता, सुरतच्या सिल्क साड्या, शूटिंग सर्टिंग, ड्रेस मटेरियल्स, होजियरी. मे गांधी क्रिएशन मध्ये शेरवानी, कुर्ता सूट, ब्लेझर, जॅकेट्स, शर्ट पॅन्ट, जीन्स टी शर्ट आता खास सवलतीत. 5,000च्या खरेदीवर मिळवा 10% सूट. आहेरासाठी सिल्क साडी फक्त 250 रुपये. शुभकार्य तुमचे, वस्त्र आमचे. आमचा पत्ता गांधी क्लॉथ स्टोअर, गांधी क्रिएशन, खेड बाजारपेठ. विश्रांतीनंतर माझ्या कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. अलिबाग तालुक्यातील रेवस बंदराजवळील मिळकतखार येथील खाडीमध्ये बेकायदेशीर भरावाच्या प्रकरणी वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांच्या संगनमताने भराव सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला आहे. गेली 10 वर्षे सावंत या प्रकरणाचा पाठपुरावा करीत आहेत. आताही या ठिकाणी भराव सुरू असून ग्रामस्थ दाद मागण्यासाठी गेले असता प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण हे रजेवर गेले आहेत. तर अलिबाग तहसीलदार फिरतीवर गेल्याचे सांगण्यात आले. प्रांत अधिकारी मुकेश चव्हाण यांनी तक्रारदार सावंत यांना 2 दिवसांपूर्वी या प्रकरणी तहसीलदार अलिबाग यांना काम बंद करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. त्यावर सावंत यांनी गेले 10 वर्षे थोडे थोडे करून या बेकायदेशीर भराव पूर्णत्वाकडे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रांतांच्या लक्षात आणून दिल्यावरती प्रांतांनी केलेला बेकायदेशीर भराव तहसीलदारांना आदेश देऊन काढून टाकण्यात येईल व संबंधितांना दंड ठोठावला जाईल असे सांगितले होते. असे असतानाही हा भराव आजही जोमाने सुरू आहे. तहसीलदार विक्रांत पाटील यांना नलिनी पाटील यांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले होते असेही सांगितले. तर गेले 6 दिवस तहसीलदार हीच गोष्ट वारंवार सांगत आहेत, परंतु काम बंद होत नाहीये अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली आहे. मंडणगड तालुका संघर्ष समितीने 15 ऑगस्ट 2024 रोजी राजेवाडी ते आंबडवे रस्त्याचे काम सुस्थितीत व्हावे यासाठी आमरण उपोषण केले होते. परंतु अद्याप काम पूर्ण न झाल्यामुळे तहसीलदारांना 12 डिसेंबर 2024 रोजी रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात यावे असे निवेदन दिले.
निवेदनाप्रमाणे झाले नाही तर 25 डिसेंबरला हजारोंच्या संख्येने जल आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघर्ष समितीचे अध्यक्ष अरविंद येवले यांनी दिला आहे. निवेदन देताना सचिव रोशन राजविलकर, समन्वयक धीरज कदम आदी सभासद उपस्थित होते. राष्ट्रीय महामार्ग जो आहे मंडणगड राजेवाडी ते आंबडवे हा राष्ट्रीय महामार्गाचे गेले 7 वर्ष काम चालू आहे आणि काम चालू असताना इथल्या प्रशासनाने त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज आपण या ठिकाणी पाहू शकता की अशा ओव्हरलोड गाड्या ज्या मायनिंगच्या आहेत त्या मायनिंगच्या ओव्हरलोड गाड्या रस्त्यावरून जात आहेत आणि हे धुळीचं साम्राज्य या ठिकाणी झालेलं आहे. आणि या धुळीच्या साम्राज्यामुळे मोठ्या प्रमाणात अपेक्षा सहन कराव्या लागतात. आज आपण पाहिलं की एवढ्या मोठ्या प्रमाणात जर धूळ येत असेल तर छोट्या मोठ्या गाड्याने त्याचा किती मोठा त्रास सहन करावा लागत असेल. आणि म्हणूनच आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की आम्ही 15 ऑगस्ट 2024ला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं होतं या रस्त्यासंदर्भात आणि रस्त्यासंदर्भात उपोषण केलेलं असताना इथल्या प्रशासनाने आणि अधिकाऱ्याने उडवाउडवीची उत्तरं देऊन मला तो सांत्वन करावं म्हणून सांत्वन करण्याचं काम केलं आणि या रस्त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. आज पावसाचे 6 महिने जाऊन सुद्धा या रस्त्याकडे प्रशासन पाहत नाही आहे. तो राष्ट्रीय महामार्गाचं ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे ते काम होत नाही आहे. इथल्या प्रशासनाने याच्याकडे तात्काळ लक्ष द्यावं जेणेकरून हा रस्ता इथल्या नागरिकांसाठी, इथल्या शेतकऱ्यांसाठी आणि इथल्या व्यावसायिकांसाठी चांगल्या प्रकारचा होईल आणि चांगल्या प्रकारचा प्रवास करता येईल. म्हणून आज आम्ही तहसीलदारांना निवेदन दिलं की या रस्त्याला पाणी मारण्यात यावं. रस्त्याची जी कामं आहे हे काम वेळेत पूर्ण व्हावं आणि जर झालं नाही तर आम्ही आमच्या पद्धतीने जो दणका द्यायचा आहे तो आम्ही इथल्या अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला नक्कीच देऊ. आणि तहसीलदारांनी याच्याकडे चांगल्या प्रकारे लक्ष घालून मायनिंग बंद करावी, अन्यथा मंडणगड तालुका संघर्ष समिती येत्या 25 तारखेला रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात हजारोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जल आंदोलन करेल. हा प्रशासनाला आणि इथल्या कर्मचाऱ्यांना आणि जो ठेकेदार आहे त्या ठेकेदारांना आम्ही आमच्या संघर्ष समितीच्या माध्यमातून इशारा देतो. रत्नागिरी जिल्ह्यातील राज्यस्तरीय कार्यक्षेत्र असलेली अग्रगण्य पतसंस्था श्री मुरली मनोहर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित खेड या पतसंस्थेस बँको ब्ल्यू रिबन 2024 पुरस्कार जाहीर झाला असून सदर पुरस्कार दिनांक 29 जानेवारी 2025 ते 31 जानेवारी 2025 या दरम्यान लोणावळा येथे होणाऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषदेच्या सोहळ्यात वितरण करण्यात येणार आहे. सदर पुरस्कार हा महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात शासनाचे विविध निकष व नियमांचे पालन करून उल्लेखनीय कामकाज करणाऱ्या पतसंस्थांना प्रोत्साहित करण्यासाठी बँको अविज पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इन्मा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी या पुरस्काराचे आयोजन केले जाते. या संस्थेला आजपर्यंत 6 वेळा सदर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय वसंत मोदी व सर्व संचालक मंडळ यांचे कुशल नेतृत्व व योग्य नियोजनाच्या आधारावर संस्थेने एवढी नेत्रदीपक प्रगती केलेली आहे. संस्थेत 100 कोटी ते 125 कोटी ठेवी या नागरी सहकारी पतसंस्था विभागातून सदर पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार हा संस्थेची आर्थिक स्थिती, योग्य व्यवस्थापन, अत्याधुनिक तंत्रांचा वापर व संस्थेचे व्यवस्थापन वाढीसाठी केलेले प्रयत्न याबाबत संपूर्ण माहितीच्या आधारे तज्ञ निवड समितीने श्री मुरली मनोहर पतसंस्थेची निवड करून सदर पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. संस्थेत जाहीर झालेल्या बँको ब्ल्यू रिबन 2024 पुरस्काराबाबत संस्थेवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पाहूयात उर्वरित घडामोडी. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण. झपाट्याने डेव्हलप होत असलेल्या खेड रेल्वे स्थानकानजीक तुमच्या सेवेमध्ये घेऊन आलोय जी फ्रेश सुपरमार्ट. घरातील प्रत्येक साहित्य मिळण्याचे एकमेव ठिकाण. किराणा, धान्य, भाजी, फळे, दूध, खेळणी, भांडी, गोठवलेले अन्न, सौंदर्य प्रसाधने व दैनंदिन वापराच्या सर्व घरगुती वस्तू असे 800हून अधिक साहित्य उपलब्ध. प्रत्येक वस्तू मागे मिळवा 5 ते 30% सूट. होम डिलिव्हरी देखील उपलब्ध. आजच आमच्या स्टोअरला भेट द्या. आमचा पत्ता जी फ्रेश सुपरमार्ट, रॉयल एलिजन्स, खेड रेल्वे स्टेशन जवळ, वेरळ, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. किंवा संपर्क साधा 9137104814 या नंबरवरती. जी फ्रेश सुपरमार्ट. विश्रांतीनंतर माझे कोकणमध्ये मी सागर कदम तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो.
सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डेत जल्लोष स्नेह संमेलनाचा या उपक्रमाच्या निमित्ताने विद्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बॅडमिंटन, संगीत खुर्ची व कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। मानसिक आणि शारीरिक थकवा दूर करून नियमित कामकाजातून विरंगुळा व शालेय जीवनाला उजाळा, त्याचबरोबर मनोरंजन आणि शारीरिक सदृढता सुधारण्यासाठी स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यालयातील पुरुष गट व महिला गट या 2 गटांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या। विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी या स्पर्धेचा आनंद लुटलाय। या स्पर्धेमध्ये विद्यालयातील 22 पुरुष खेळाडू व 18 महिला खेळाडूंनी सहभाग घेऊन शालेय जीवनात अंगीकृत केलेल्या क्रीडा कौशल्याचा आविष्कार केला। बॅडमिंटन पुरुष गटामध्ये राजू नाचणकर विजयी व शिवलिंग सुपनेकर उपविजयी ठरलेत। बॅडमिंटन महिला गटामध्ये तेजस्विनी किंजळकर विजयी व दुर्वा पाष्टे उपविजयी झाल्यात। कॅरम स्पर्धेतील पुरुष गटामध्ये सुधीर कदम व संदीप पवार यांचा गट विजयी झाला आणि महिला गटामध्ये संचिता कदम व श्रद्धा सावर्डेकर यांचा गट विजयी झालाय। संगीत खुर्ची महिला गटातून अनुजा बागवे, श्रावणी विचारे व दिशा विचारे यांनी यश प्राप्त केले। विजयी व उपविजयी झालेल्या कर्मचारी खेळाडूंचा सन्मान विद्यालयाचे उपमुख्याध्यापक विजय चव्हाण व पर्यवेक्षक उद्धव तोडकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला। तसेच स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन राजेंद्र वारे व विजय चव्हाण यांनी केले। कोकणातील लोकांसाठी महत्त्वाची जत्रा म्हणजे अंगणेवाडीच्या भराडी देवीची जत्रा। दरवर्षी देवीला कौल लावून या जत्रेची तारीख ठरवली जाते। त्यामुळे आता यंदाच्या अंगणेवाडीच्या जत्रेची तारीख देखील त्याचप्रमाणे जाहीर झालेली आहे। भराडी देवीची जत्रा फेब्रुवारीला होणार आहे। या जत्रेची तारीख कॅलेंडर बघून नव्हे तर कौल लावून ठरवली जाते। या जत्रेकडे संपूर्ण कोकणवासियांचे विशेष लक्ष असते। यंदाही हा कौल लावून त्यानुसार आता फेब्रुवारी महिन्यात जत्रा होणार आहे। मालवण मसुरे गावातील अंगणेवाडीच्या जत्रेला मोठ्या संख्येने भाविक देश परदेशातून खास दर्शनासाठी येतात। 1.5 दिवसाच्या यात्रेसाठी चाकरमानी हमखास गावात येतात। मुंबईतून चाकरमानी मोठ्या संख्येने दाखल होत असतात। त्याचबरोबर विविध पक्षांचे राजकीय नेते या यात्रेत सहभागी होतात। आजही मसुरे गावात या जत्रेनिमित्ताने जुनी रीतिरिवाज सांभाळत सारी जत्रा पार पाडली जाते। यावर्षी 10 लाखांपेक्षा जास्त भाविक यात्रेत उपस्थिती दर्शवतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। रत्नागिरीतील खेड तालुक्यामधील लोटे औद्योगिक वसाहती नजीकच्या गुंडे तलारीवाडी येथील अनधिकृत गावठी हदभट्टीच्या दारू धंद्यावर खेड पोलिसांच्या पथकाने धाड टाकून कारवाई केली आहे। या कारवाईमध्ये 960 रुपये किमतीच्या मुद्देमालासह 75 वर्षीय गंगाराम विठोबा बावदाने यांना अटक करण्यात आली आहे। त्यांच्यावरती महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार कारवाई करण्यात आलेली आहे। रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर येथे भारत पेट्रोलियमच्या टँकरच्या टायरमधून अचानक ज्वाला येण्यास सुरुवात झाली आणि अचानक एकच खळबळ उडाली। मारुती मंदिर हा परिसर रत्नागिरी शहराचा मध्यवर्ती भाग असल्यामुळे आणि येथून मोठ्या प्रमाणात वर्दळ होत असल्यामुळे सगळ्यांची एकच घबराट उडाली। या पार्श्वभूमीवरती येथील नागरिकांनी आधी अग्निशामक दल आणि त्यानंतर पोलीस दलाला याबाबतची माहिती कळवली। त्यानंतर MIDC आणि रत्नागिरी नगर परिषद यांचे 2 बंब घटनास्थळी दाखल झाले। भारत पेट्रोलियमच्या या टँकरच्या टायरचे लायनर्स घासत असल्यामुळे ही आग लागली असल्याची शक्यता प्राथमिकदृष्ट्या वर्तवण्यात आली आहे। ही घटना काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास मारुती मंदिर परिसरात घडलेली आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।